मैं हूं सैयद अयूब। आप देख रहे हैं मेरे साथ लोक पुकार न्यूज। लोक पुकार न्यूज में आप सभी का स्वागत है। चलते हैं खास खबर की ओर। परभनी जिले के पाथरी विधानसभा क्षेत्र के पेड़गांव में हमारे लोक पुकार न्यूज परभनी और आज तक डिजिटल टीम के सदस्य, उनके साथ आमदार सुरेश वरपुड़कर के परिवार के लोग भी मौजूद थे। इस अवसर पर उनकी बेटी सोनल वरपुड़कर, बहू प्रेरणाताई शमशेर वरपुड़कर और नाती पेड़गांव के एक प्रसिद्ध मंदिर में पूजा करने सोनल वरपुड़कर ने इस दौरान नागरिकों से अपील की कि वे अपने पिताजी के अच्छे कार्य और उनके नेतृत्व को ध्यान में रखते हुए आगामी विधानसभा चुनाव में वोट डालें और कांग्रेस पार्टी को समर्थन दें। उन्होंने इस बात पर जोर दिया कि ये हर जिम्मेदार नागरिकों का कर्तव्य है कि वो अपने वोट से सही उम्मीदवार का चयन करें। इसी बीच बहू प्रेरणाताई शमशेर वरपुड़कर ने भी अपनी प्रतिक्रिया दी और कांग्रेस पार्टी के प्रचार में सक्रिय रूप से भाग लेने की बात कही। उन्होंने कार्यकर्ताओं से अपील की कि गांव-गांव जाकर कांग्रेस पार्टी के पंजे के निशान पर मतदान करने की अपील करें और साथ ही 20 नवंबर 2024 को होने वाले विधानसभा चुनाव में भारी मतों से आमदार सुरेश वरपुड़कर को विजयी बनाने का आह्वान किया। कार्यकर्ताओं के साथ साथ गांव जाकर प्रचार करते हुए इस आयोजन में पेड़गांव और आसपास के क्षेत्रों में चुनाव प्रचार को और भी गति दी और पार्टी के प्रति समर्थन बढ़ाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। वरपुडकर साहेबांचं खूप काम आहे इथे, तळागाळात काम आहे आणि तुम्ही जर बघाल तर हे जे सगळेजण लोक आहेत, आता तुम्ही मी इथे जी आलेली आहे पेडगावला, हे याच्यामुळे आलेले की हे गाव आमच्या हक्काचं आहे. आम्ही इथल्या लेकी आहोत. सगळेजण आम्हाला लहानपणापासून ओळखतात आणि तुम्ही जर कामाचं जर बघाल तर तुम्ही डॅडीचं काम सगळीकडे आहे. खूप कामं केलेत. फक्त त्यांचं 2.5 वर्षाचा याच्यामध्ये करोना पिरियडमध्ये 2.5 वर्ष थोडंसं त्यांचं तब्येतीमुळे हे झालं आणि करोनामुळे त्यांना तेवढं हे करता नाही आलं. पण तुम्ही जर कोणत्याही जरी गावात गेलात तर तिथे रस्ते झालेले आहेत, नाले झाले आहेत, सभागृह झालेले आहेत. हा सगळा विकास त्यांनीच केलेला आहे. वरपुड़कर साहब पिछले कई वर्षों से पूरे परभनी जिले में एक ऐसा नेता माने जाते हैं जो हर समाज उन्हें मानता है और हर समाज का व्यक्ति वरपुड़कर साहब को लाइक करता है। खास तौर से वरपुड़कर साहब की वजह से वरपुड़कर घराने को पूरा लाइक करता है। इसकी क्या खास बात? याची माझ्या हिशोबाने याची खास बात अशी ही आहे की मी लहानपणापासून जेव्हा त्यांना बघते की त्यांना प्रत्येक माणसाचं नाव माहिती आहे, जे आता कोणालाही शक्य नाही. 10 गाव तुम्ही जर कोणत्याही गावात जाणार, कोणताही नेता मी आज तुम्हाला सांगते की जर तो गावात गेला तर त्यांना एका नावाचे किंवा 10 नावाच्या वर त्यांना नाव माहित नाही. पण जेव्हा मी डॅडीला ओळखते ते कोणाला जरी बोलतील तर ते नावानेच संबोधित करतात. ही त्यांची सगळ्यात मोठी खास गोष्ट आहे आणि ते लोकांना आपलेसे करून घेतात. कोणत्याही गोष्टी ते कधीही त्यांच्यासाठी खंबीरपणे उभं राहतात. रात्रंदिवस आम्ही लहानपणापासून त्यांचा चेहरा असं बघायचो नाही. ते कंटिन्युअस लोकांमध्येच राहिलेले आहेत आमच्यापेक्षा जास्त. हे त्यांचे आज त्यांचे जे कामं केलेले आहेत त्याच्यामुळे लोक त्यांना जास्त अटॅच झालेले आहेत. 13 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई येथे मौलाना सज्जाद नोमानी यांनी विशेष करून एक पत्रकार परिषद बोलवली आणि पत्रकार परिषदेत वरपुड़कर साहेबांना जिंकून देण्यासाठी मुस्लिम समाजाला विशेष आवाहन केले. त्यांच्याबद्दल त्यांच्यासाठी मी सगळ्यांचा आभार मानते. त्यांनी त्यांचा पाठिंबा असल्यामुळे समाजाने त्यांना पाठिंबा दिला. कारण डॅडीने कोणत्याही कधीही जातीभेदचं राजकारण कधीही केलेलं नाही. त्यांच्या दारात जे कोणी येईल ते ज्यांच्या दारात जातील ते सगळ्यांना ते आपलं समज. त्यांनी कधी जातपात कधीही बघितलेली नाही. त्याच्यामुळे ज्यांनी डॅडीला पाठिंबा दिला मुस्लिम समाज सगळ्यांचा मी आभार व्यक्त करते. आमदार माना जाता है ऐसी कोई बात नहीं है. लोगों की काम करने की इच्छा है, लोगों के लिए काम करने की इच्छा है, तो इस तरीके से हम लोग काम करते हैं. साहब ने भी 40 साल से सब लोगों को जोड़ के रखा है. सब कास्ट को साथ में लेके सेक्युलर विचारधारा से बिलोंग करते हैं साहब. और 14 में जो लड़ाई थी, बीजेपी की सरकार ऊपर थी केंद्र में, हम लोगों ने कांग्रेस का टिकट लिया जबकि पता था कि कांग्रेस स्टेट में आने नहीं वाला है. तभी भी हम लोग एक विचारधारा छोड़ी नहीं है, जो कि विचारधारा किसानों के साथ है, जो कि विचारधारा सेक्युलर है, जो विचारधारा समाज के लास्ट के स्तर तक जाके काम करती है, वो विचारधारा के साथ हम हैं.